चेंडूच्या मागे धावतोय. चांगलं कव्हर अप दिलं ते म्हणजे सूरजनं. तसाच चांगल्या पद्धतीचा थ्रो. चांगलं कलेक्शन प्रमेश भोपीचं. मंगेश पाटीलने मात्र आज स्वतःच्या हातात पहिल्याच सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरची धुरा सांभाळली आहे. काल मात्र चौथा षटक घेतला होता, ज्यामध्ये खूप मार खाल्ला होता, परंतु आज मात्र काहीतरी चेंजेस करण्यात आले आहेत. तर दुसरा चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. सरळ खेळून काढला म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन. अल्पेश भोपी मात्र चांगलं कव्हर करतोय, परंतु गॅदर करता आला नाही चेंडू आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडं. पंच रमाकांत पाटील यांचा 4 धावांचा इशारा. मोठे फटके खेळून देत नाही, कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढतोय आणि 4 धावा मिळवतोय. हा चेंडू मात्र पायावर टाकला होता, परंतु चांगला समाचार घेत 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. पंच रमाकांत पाटील यांचा 4 धावांचा इशारा. 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 10. डीजे आयोजन केले धमाका ग्रुप सांगड्याच्या या ग्रुपनं, ज्यामध्ये अल्पेश भोपी, प्रथमेश बालू, प्रीत पाटील, करण घरत, भावेश भोपी व ग्रामस्थ मंडळ सांगडे यांनी चांगलं. आता मात्र खूपच जोरात टाकलेला चेंडू. पाणी न्या तिकडनं आण सत्यजितनं पाणी आण जरा. नाही ओके आहे तो. चांगला चेंडू टाकला मंगेशनं. आशिषच्या कानफडात जाऊन बसला डायरेक्ट चेंडू एक प्रकारे, परंतु चांगला समाचार घेणार पुढच्या चेंडूचा आशिष पाटील, कारण कालच्या सत्रामध्ये प्रतिनिधी करत असताना आशिष पाटीलने एकट्यानं 73 धावा ठोकल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता. तर मंगेश पाटील मात्र सुरू कामगिरी करतोय. 10 धावा तर जेल होण्याची शक्यता. प्रथमेश बालू मात्र चकल्याने चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या वरून पॉइंट वरून चौकारासाठी 4 धावा. मॅच तुमच्या हातात आली असती तर जग्गाबाई आमचे साथी कॉमेंटेटर यांचं इथं आगमन. हा चेंडू रॉंग पद्धतीचा चेंडू मंगेशने डिलिव्हर केला आणि चेंडू सरळ धाडला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डायरेक्ट सेमीफायनल मध्ये क्वालिफाय व्हायला माहितीये. भाई नेहमी बघायला गेलं तर आशिषच्या संघामध्ये असतो. जवळजवळ 5 वर्ष झाली आशिषच्या संघामधूनच खेळतो, कारण भाई खूप इम्पॉर्टंट प्लेअर आहे आशिषच्या संघाचा. तर विनंती असेल जगदीश पाटील समालोचन कक्षामध्ये या. नाही कॅशबीच नको घेऊ, ये तुला असंच 3 लिटर द्यायला सांगू आपण. करणचा 3 लिटर तुला द्यायला सांगू ये. तर पुन्हा एकदा संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय करण घरत, जो एक यंग टॅलेंट, यंग स्टार आणि यंग टॅलेंटचा भरणा असणारा हा मंगेश पाटीलचा संघ, ज्यानं कालच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली. सूरज पाटीलनं चांगली फलंदाजी केली, तर अल्पेश भोपी यानं सुद्धा शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची गरज असताना 2 धडधड षटकार लावून संघाला विजय मिळवून दिला. तर पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईक अँड आउट असणारा जयंत पाटील,
खांदा हलवून षटकार मारणारा प्लेयर तो म्हणजे जयंत पाटील पहिला चेंडूचा सामना करणार। हा चेंडू खोलवर खोलामध्ये टाकलेला चेंडू होता, चांगलं कव्हरअप होता, चांगला थ्रो सुद्धा केला होता। जर डायरेक्ट हिट झाला असता तर जयंत पाटीलची विकेट मात्र धोक्यात आली असती, परंतु सेफ स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचले आणि एक धाव मात्र प्राप्त करतोय। आता स्ट्राईक एंडवर आशिष मात्र आलाय। संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 21। मंगेश पाटीलने खर्च केला ते म्हणजे 20 धावा, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार, 1 दुहेरी असा समावेश होता आणि 1 चेंडू डॉट फेकला होता मंगेशनं आणि या चेंडूवर मिळाले 1 धाव। अशा पद्धतीने 21 धावा मिळाले। आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय मनोहर पाटील, धावतोय, दुसऱ्या टप्प्यावर चेंडू नक्की उचलणार, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3। या करणनं कालच्या सत्रामध्ये सुद्धा कमी धावा खर्च केल्या होत्या आणि आपल्या संघाला थोडं आटोक्यात ठेवलं होतं। आता मात्र 2 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या। आशिष पाटीलला सुद्धा मोठे फटके खेळून देत नाही, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि नियंत्रित गोलंदाजी करतोय म्हणजे संघासाठी करण। तर मनोहर पाटीलला आपण बघितलं कधीही प्रॅक्टिसला नसतो, परंतु चांगलं कव्हरअप केलं, चेंडू उचलला। आता मात्र रिव्हर्स शॉट केल्याचा प्रयत्न राकेश पाटीलला ही झेल घेणं महत्वाचं होतं। हाताच्या जवळून गेला चेंडू, कॅच होऊ शकली असती परंतु चांगले प्रयत्न होते। तर 24 लाईव्ह शेख ओनर प्रफुल्ल पाटील यांचं आगमन, सरचे स्वागत असेल शृंखलेमधून। कालचा पूर्ण दिवस त्यांनी आपल्या गावासाठी दिला, सांगडे गावासाठी, ज्यांचं पूर्ण प्रॅक्टिस आपल्या या मैदानावर होत असते। हा चेंडू चांगला टाकला होता, चांगला सन्मान दिला। आशिषला माहिती आहे कोणत्या चेंडूवर प्रहार करायचे आणि कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचं। या चेंडूवर मिळाल्या 2 धावा। करणने टोटल चेंडू डिलिव्हर केले 4, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर स्विच हिटचा पटका चौकार आणि या चेंडूवर 2 धावा। अशा टोटल संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29। पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट, हा मात्र नक्की चांगला चेंडू टाकला होता, इन स्विंग पद्धतीचा चेंडू होता, चेंडून उचली घेतली होती आणि दांड्यापर्यंत आला होता हा चेंडू मात्र घातक ठरू शकला असता। जर अजूनही थोडासा स्विंग झाला असता तर नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये झेल गेला असता, परंतु चेंडूमध्ये गती थोडी कमी होती, उचली जास्त होती, त्यामुळे हा चेंडू सुद्धा बॅटवर आला नाहीये। हा चेंडू गेला डॉट। आता मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली करणनं, 5 चेंडूमध्ये खर्च केलेत फक्त 9 धावा। हा शेवटचा चेंडू असेल, हा खूप महत्वाचा असेल। हा चेंडू आता मात्र झेल होण्याची शक्यता आणि नक्कीच पंचांकडे दाद मागतायत आणि पंच मात्र एक मिनिट डिस्कशन पंचांशी वाद घालू नये। मेन पंचांनी तर पंचांचा निर्णय अंतिम राहील, परंतु पंचांनी पण विचार करून निर्णय द्यायचे। त्याला पंच सुद्धा माफी मागतायत, होतंय, माणूस हे माणसाकडून चुक्या होत असतात। तर आमचे क्वालिफाईड पंच अमित भोपी इथं आले नाहीत, म्हणून थोडी सध्या सुधीर पाटील यांनी धुरा सांभाळली। आले तर चांगली गोलंदाजी केली। मंगेशने खर्च केल्या 20 धावा आणि करणने खर्च केले म्हणजे फक्त 9 धावा आणि संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 29 आणि 29 धावांमधून 28 धावांचं योगदान आहे ते म्हणजे आशिष आणि 1 धावाचं योगदान फक्त जयंत पाटीलचं आहे। तर आता गोलंदाजी मार्कवर असणार प्रथमेश पाटील। जगदीश प्रथमेश पाटील यांना ज्यावेळी प्रॅक्टिस सेशन चालू असतं ना आपलं, तरी दर दिवसामध्ये ते कमीत कमी 7 ते 8 बॉल नक्की घेतो। स्टंप टू स्टंप खोलामध्ये गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला हा प्रथमेश पाटील। आता मात्र ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल। कालचा एक सामना जिंकून आज दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी प्राप्त करेल तो थोड्याच वेळात आपल्याला समजेल। अर्ध्या पाऊण तासामध्ये निर्णय लागेल मॅचचा या। आणि जयंत पाटील बघा कसा खांदा उचलतोय आणि चेंडाला सरळ नक्की सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न असेल, परंतु चेंडू मात्र काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही। आशिष पाटील मात्र नक्कीच थांबणार, इथे मात्र मिस फिल्डिंग। क्षेत्ररक्षकांना जाणायला पाहिजे की फलंदाज कोणत्याही दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नव्हते,
सावकाशपणे चेंडू उचलून सावकाशपणे फेकायचं, परंतु तिथं मिसफिल्डच्या रूपावर दुसरी धाव मात्र आशिष पाटीलने प्राप्त केली. या धावा खूप महागड्या ठरू शकतात, कारण का आशिष पाटीलच्या टीममध्ये गोलंदाज जे आहेत ना ते खूप अनुभवी गोलंदाज आहेत. रॉंग वन. हा चेंडू आता मात्र नक्कीच बॅटच्या पट्ट्यात चेंडू का येत नाही, कारण घरात मात्र एक टप्प्यावर चेंडू उचलतोय, परंतु तिकडची बाउंड्रीचा जो डिस्टन्स आहे ना तो खूप असल्या कारणाने 2 धावा मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा प्राप्त करतायत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 33. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 33. जयंत पाटीलकडनं आशा असतील 22,000 पॉइंटला खर्चाने घेतलेला हा जयंत पाटील कामगिरी करत नाही, परंतु आता हा चेंडू नक्कीच कदाचित झेलही येऊ शकला असता, पण कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकला असता. जवळ 99% चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता कदाचित, कारण का चेंडू मध्ये उंची कमी होती, परंतु वेग आणि लांबी नक्कीच गाठली असती चेंडूनं. परंतु मंगेश पाटील सांगतात की चेंडू आतमध्ये राहिला असता कॅच मिळाली असती. जयंत पाटीलची विकेट मात्र झाली. बालूने जाणायला पाहिजे की चेंडू हा तुमच्या स्टंपच्या पाठीमागे म्हणजे समोर होता, तुम्ही स्टंपच्या पाठीमागे राहायला उभं गरजेचं होतं. थ्रो जर कदाचित बरोबर आला असता आशिष पाटील सुद्धा विकेट मिळाली असती, परंतु बालू स्टंपच्या पुढे राहिला. हा चेंडू जातोय लेगशिक सोडून पंच रमाकांत पाटील यांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली. आता मात्र जेल सुट्टे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या 37 धावा होत आहेत. संघाची धावसंख्या झाली 37. मंगेश पाटीलने मात्र ही चुकी केली आहे. स्वतः करणारा असलेला मंगेश पाटील अशा चुक्या करायला हव्या नाहीयेत. संघाला खूप महागड्या ठरू शकतात. हे 2च फलंदाज यांच्या या टीम मध्ये आहेत ना ते एकदम दष्टपुष्ट फलंदाज, अनुभवी फलंदाज आहेत. आता मात्र बालूनं सुरेख कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली बालूनं. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले. बॅटकटच्या स्वरूपात ही एक धावेने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 38. सुरेख गोलंदाजी केली बालूने, कोणताही मोठा फटका येऊ दिला नाही या षटकामध्ये. आता मात्र झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद आहे. नक्कीच मंगेश पाटील देतील निर्णय बरोबर. कृपया पंचांवर दबाव टाकू नये. क्वालिफाईड पंच आहेत. ओव्हर समाप्ती झाली. चेंडूवर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी, नंतर एक वाईट, नंतर एक धाव, पुन्हा एकदा एक धाव आणि आता मात्र जयंत पाटीलला आउट केलंय. जयंत पाटील याची कामगिरी काहीशी चांगली राहिली नाहीये. टोटल पेस केले 6 चेंडू मध्ये 3 दुहेरी, 1 सिंगल, 1 वाईट होता आणि 1 मात्र आउट. आता मात्र जयंत पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजेच अलंकार पाटील. याच अलंकार पाटीलने गेल्या वर्षी चॅम्पियनचा सामना म्हणजे फायनलचा सामना जिंकवला होता. तोच अलंकार पाटील असणार मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर असणार सागर म्हात्रे. खूप वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे. तर मंगेश पाटील मात्र क्षेत्ररक्षण सजवताना आज प्रीत पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हे जे 12 चेंडू आहेत ना जगदीश, हे खूप महत्वाचे असतील. ते म्हणजे आरोही 11 संघासाठी 12 चेंडू मध्ये 30 तरी धावा येणं खूप गरजेचं असेल. संघाची धावसंख्या झाली 38.
हा चेंडू अशा पद्धतीचे चेंडू जर टाकाल तर नक्कीच तुम्हाला आसमान बघायला मिळणार आणि या चेंडूवर मिळतात 6 धावा डीजे. आज मात्र नक्कीच अमितची भूमिका आहे ना सर्वकडे. पंच राहतील, कॉमेंट्री करतील, स्कोरिंग करतील, कधी कधी ऑलराऊंडरही राहतील. तर पहिल्या चेंडूवर 6 धावा, 6 धावेने संघाची धावसंख्या म्हणजे 44. येणारे 11 चेंडू बाकी असतील पूर्वार्धामधील. सागर मात्र शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू करतोय. हा चेंडू निक्सच्या बॅटवर येत. तर हा चेंडू चांगला डिलिव्हर केला सागर मात्रेने. चेंडू सरळ जाऊन विसावला. एक टप्प्याच्या अखेरी राकेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू गेला निर्धाव आणि या चेंडूवर कोणत्याही पद्धतीची धाव नाही. 1 रन मिळाली असती परंतु अशोक पूर्ण चेंडू खेळण्याचा निर्धार केला असणार. त्यामुळे संघाला पूर्णपणे नक्कीच राकेश पाटीलने क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं होतं. चेंडू फेकणं गरजेचं होतं. यष्टीरक्षक पोहोचला होता स्टँड पर्यंत परंतु चेंडू फेकला नाही. पूर्वी मिळाली 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 45. नक्कीच आशिष बोलला होता सकाळच्या सत्रामध्ये रन जास्त येणार नाही आणि त्याच्याच पद्धतीचं काहीतरी नृत्य बघायला मिळतंय. सागर मात्र चांगला चेंडू डिलिव्हर करतोय. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू, 1 चेंडू डॉट, त्याच्यानंतर 1 धाव आणि हा चेंडू मात्र ऑफस्टॉपच्या बाहेरून जाणारा पंच सुधीर पाटील यांचा वाईटचा इशारा. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. अल्पेश भोपी झेल खाली असणार, कोणतीच चुकी करणार नाही आणि चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद अलंकार पाटील. तसंही आजकाल गुजराती मारवाडी पूर्ण महाराष्ट्र लुटायला घेतलं ते. तर आता मात्र नक्कीच अडचणीत आलाय तो म्हणजे आरोही 11 सांगण्यासंग परंतु आशिष पाटील अजूनही क्रीजवर सुरक्षित असणार. शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न असणार. कालच्या सत्रामध्ये आशिष पाटीलने ठोकले होते 73 धावा. टोटल काल 3 बिबट्या मिळाल्या. 1 मिळाली आशिष पाटीलच्या बॅटमधून, दुसरी मिळाली स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून, तर तिसरी रमाकांत पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. आज मात्र कोण 50 ठोकेल बघायला मिळेलच. हा चेंडू नक्की स्टंपच्या वरून गेला चेंडू. सागर मात्रेने सुद्धा चांगला कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूवर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. 2 चेंडू डॉट, 1 वर सिंगल, 1 व्हाईट आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्ही गोलंदाजानं कमबॅक करून दिलाय. मंगेश पाटील हा चेंडू बघा खोलात टाकला होता पण सुधीर पाटील यांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 46. शेहेचाळीस धावा झाल्या 4 षटकाच्या अखेरी. बघायला गेलं तर 11.5च्या सरासरीने चाललाय फक्त हा संघ. कंप्लीट 11.5ची सरासरी आहे. जगदीश नक्कीच भाईला खूप टेन्शन आहे. या 6 चेंडूवर आशिष स्ट्राईक एंडवर राहणं खूप महत्वाचं असेल असं भाई सुद्धा म्हणत असेल. कारण का आशिषनं कालच्या सत्रामध्ये जे सुरेश पाटीलवर जे केले हल्ले होते ते शेवटच्या षटकामध्येच केले होते आणि आता मात्र आलाय सूरज पाटील, एक यंग टॅलेंट, रायझिंग स्टार प्लेयर.
तर पटापट घ्यायचे, जरा स्पीडअप घ्यायचे. 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये आपल्याला. तर सूरज पाटील राईट हँड राऊंड द विकेट, पण रमाकांत पाटील यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार. तर आशिष पाटील स्ट्राईक एंडवर असणार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी. आयवा कॅच मात्र सोडली चेतन. चेंडू खेळून काढलाय, कारण घरातला चेंडू उचलणं गरजेचं. या चेंडूवर एकच धाव द्यायची होती. आता मात्र रनआउटची शक्यता, परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 54 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय. पॉइंटच्या वरती फिल्डिंगला ठेवलंय बालूला. तर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षण, मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षण आणि फाईन लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. खूप मोठमोठ्या गॅप ठेवलेत, परंतु आशिष पाटीलला मात्र गॅप दूर काय शोधता येत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने खेळून काढून 2 धावा मात्र प्राप्त केल्या. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. हा चेंडू सुद्धा चुकलाय. हा चेंडू गेलाय निर्धाव. हे निर्धाव चेंडू खूप महागडे ठरू शकतात. ते म्हणजे आरोही 11 सांगडे संघाला. आणि चांगले निर्णायक चेंडू हे म्हणजे शेवटच्या आशिष पाटील 18 चेंडू 44 वर खेळतोय असे आमचे साथी 24 लाईव्ह चे प्रोप्रायटर प्रफुल्ल पाटील चांबू आम्हाला सांगतायत. जर एक षटकार मारला तर दुसरं अर्धशतक होऊ शकतं आशिष पाटीलचं. 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच बघायला मिळेल दुसरं अर्धशतक की नाही. हा चेंडू आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा 50. हा षटकार डीजे बॅटवर करा शू. बॅटवर कर अशू. संघाची धावसंख्या झाली 60. आशिषने मात्र दुसरी 50 लागवले दुसऱ्या दिवसामधील. नक्कीच सिरीजच्या रेस मध्ये पुढे असणार आशिष. बघायला गेलं तर स्वप्नील पाटील सुद्धा काही अजूनपर्यंत बाहेर गेलेला नाही. तर रमाकांत पाटील सुद्धा तग धरून आहे. हा चेंडू सूरजने मात्र चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार जरूर काढलेत, परंतु 2 चेंडू डॉट आणि 1 दुहेरी. संघाची धावसंख्या सिरवली 60 धावांवर. हा चेंडू जर डॉट निघाला नाही तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. आणि मंगेश पाटील मात्र कालच्या ज्या सामन्यामध्ये त्यांनी चेस केला होता तर हा महागडा आव्हान ठरणार नाही त्यांच्यासाठी. खूप चांगले फलंदाजीचा भरणा असलेला मंगेश पाटील यांचा संघ. अल्पेश भोपे असेल, मंगेश पाटील, सूरज पाटीलने कालच्या दिवसात चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅचचा प्राइज मिळवलं होतं सूरजला. तसपर्यंत करण घरे असतील, प्रमोद भोपे असतील, राकेश पाटील असतील. तर शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू उडवलाय. जेलण्याची शक्यता. मंगेशनं काय केलंय. मंगेशनं नक्कीच 6 धावा गेला या चेंडूवर. एकही धाव नव्हती. त्याच्या सामन्यामध्ये पण मंगेश पाटीलने असाच झेल सोडला होता आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता. परंतु आज जे 6 धावा किती महागड्या ठरतील हा आपल्याला काल आणि वेळच ठरवेल. आशिष पाटील टोटल संघाची धावसंख्या 66-67 टार्गेट असेल तर आशिष पाटील टोटल खेळलाय 21 बॉल मध्ये 56 धावा. चांगली कामगिरी राहिली आशिषची. तर न्यू यंगस्टार जय चरोबा सांगडे व धमाका ग्रुप ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित सांगडे प्रीमियर लीग 2025 आपली सर्वांची आवडती सांगडे प्रीमियर लीग वर्ष 5वे शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी व रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचा हा दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आरोही 11 विपक्ष ओम साईराम 11. तर या स्पर्धेसाठी
जे सर्वांनी सहकार्य केले ते माननीय सौभाग्यवती दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्याकडून एक सायकल देण्यात आली आहे. सरपंच ग्रामपंचायत चिखले माननीय सौ पूजा मंगेश पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत सांगडे चिखले यांच्याकडून 2 कूलर देण्यात आले आहेत. माननीय श्री सुरेश गोपीनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून नेटची सेवा देण्यात आली आहे. तर कट्टा ग्रुप यांच्याकडून एक सायकल देण्यात आली आहे. तर माननीय श्री रुपेश एकनाथ म्हात्रे यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे. तर माननीय श्री मनीष एकनाथ पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे. तर ब्रदर्स ग्रुप सांगडे यांच्याकडून मालिकावीरची ट्रॉफी गेलेली आहे. त्यामध्ये असतील अजित म्हात्रे, आशिष म्हात्रे, कुंदन पाटील, मयूर पाटील, रोशन गायकर, जीवन पाटील असतील, परेश पाटील असतील, असे बरेच सदस्य आहेत. माननीय श्री स्वप्नील जयराम पाटील डॅनी यांच्याकडून फलंदाजची ट्रॉफी देण्यात आली आहे. तर माननीय श्री रोहिदास गोटीराम पाटील यांच्याकडून गोलंदाजची ट्रॉफी देण्यात आली आहे. तर माननीय श्री कल्पेश काना कडव यांच्याकडून क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी देण्यात आली आहे. तर माननीय श्री सुधीर निवृत्ती पाटील यांच्याकडून रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तर माननीय श्री शशिकांत प्रमोद हरिभाऊ भोपी शशिकांत भाऊ यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या आहेत. तर माननीय श्री केशवराम पाटील यांच्याकडून एक कूलर देण्यात आलेला आहे. माननीय श्री राकेश रमेश पाटील यांच्याकडून 1 दिवस लाईव्हची सेवा या सामन्यांसाठी देण्यात आलेली आहे. तर माननीय श्री संदीप महादेव पाटील यांच्याकडून 10 पाण्याचे जार देण्यात आले आहेत. माननीय कुमार जयंत मुरलीधर पाटील मॅन ऑफ द मॅच मध्ये ज्या प्लेयरला मॅन ऑफ द मॅच भेटेल त्यासाठी एक कोल्ड्रिंकची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे कूल होण्यासाठी. तर माननीय श्री धनंजय पांडुरंग पवार यांच्याकडून 2 बॉलचे बॉक्स, माननीय श्री नितीन बलिराम कडव यांच्याकडून 1 बॉलचा बॉक्स, माननीय श्री सुनील गणू पाटील यांच्याकडून 1 बॉलचा बॉक्स, माननीय श्री विकास गणा गातारे यांच्याकडून 1 बॉलचा बॉक्स, माननीय श्री ओमकार पवार ओके यांच्याकडून ज्यूस देण्यात येणार आहे. नक्कीच आज त्याची आपल्याला सोय होईल बहुतेक. आणि माननीय श्री नथुराम नामदेव पाटील यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी कोल्ड्रिंक्स म्हणजेच जिरा सोड्याची सोय करण्यात आली होती कालच्या दिवसामध्ये. तर हे होते असे सहकार्य करणारे प्रत्येक माणसाने चांगलं सहकार्य केलंय. चांगली SPL दिसते या वर्षीची, चांगली स्पर्धा भरवण्यात आली आहे. बॉल चेक करून ठेवायचे आणि पाणी पुरवायचं आहे. नक्कीच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली होईल, आम्ही त्यात काही शंकाच नाही. अजून किती मोठ्या ट्रॉफ्या ना तर बघायला गेलं तर स्वप्नील पाटील सांगतायत की 10वा चेस होऊ शकतायत कारण चला 2 फलंदाज होते मंगेश पाटील. बॉल तुम्हाला पेजवरच चेक करायचे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. आरोही 11 सांगडे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर चला सामना सुरू करा. आजचा शेवटचा दिवस आहे. सामने पार पडतील परंतु आपण पण जरा स्पीडअप करू म्हणजे अखेर आपल्याला फायनलची केलेली जाईल. रमाकांत नक्कीच आज फायनलला पोहोचणार आहे. त्याला जरा उजेडामध्ये पोहोचू द्या. तुमच्याकडे यशवंत कळवे दगडी निसता दुर्ला लागत असतं इथं. तर विनय गातारे आणि सुधीर पाटील यायचे टॉस साठी. त्यांना अंपायर जायचं या. मला हो चाललाय हे स्कोरिंगला आहे इथं कोणतरी. मग मनीष पाटील, मनीष आला, मनीष आहे.
तरी विनर वर्सेस विनर काल तर विनंती असेल एकनाथ पाटील यांना नाणेफेक करण्यासाठी यायचे. नाना या इकडे या. नक्कीच सुरतची बॅटिंग बघायला आलेत पप्पा. तर येणारे 30 चेंडू 67 धावांची गरज असेल. कॅमेरा इकडे फिरव टॉसविनला. का असेल आपला निर्णय? आम्ही फलंदाजी करू. नक्कीच. का कशा फलंदाजी कशामुळे घेतले? 2 दिवसाचा जर मॅच बघितल्या तर पहिली बॅटिंग करणारी टीमला बेनिफिट भेटते, त्यामुळे आणि कितपर्यंत धावा उभ्या करण्याचा आपला मनस असेल? 60 ते 65 धावांचा त्याच्या पलीकडे झाले तरी चांगले आहेत, पण आम्ही 60 धावांचा आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर सुधीर पाटील का असेल आपली गोलंदाजी? मी टॉस जिंकलं तर क्षेत्ररक्षणात केलं असतं, तरी कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ते बोलतात 60 ते 65 धावांचा आव्हान ठेवण्याचा. आपल्याकडे असं कोणता गोलंदाज आहे? आता छोटू आणि माझ्या स्वतःवर विश्वास आहे. धन्यवाद. तर नक्कीच हे होते जगदीश पाटील आणि सुधीर पाटीलने स्वतःवर विश्वास दाखवला आहे आणि गोलंदाजी नक्कीच करणार. तर विनय कातरे सामोरं जाणार फलंदाजीमध्ये. कितपत आव्हान उभं करणार ते आपल्या पुढच्या वेळात पुढच्या मॅचमध्ये बघायला मिळेल. तर या मॅचचं पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळत असताना आशिष पाटीलच्या टीमनं जमा केल्या 66 धावा 30 चेंडूवर. येणारे 67 धावांची गरज असेल. येणाऱ्या 30 चेंडूवर गोलंदाजी मार्कवर असणार अनिल पाटील, एक अनुभवी गोलंदाज, कट्टर गोलंदाज. तर फलंदाजी मार्कवर असणार मंगेश पाटील आणि सूरज पाटील, ज्यानं कालच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. सूरजनं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं. तर या चेंडूमध्ये मंगेश पाटीलला सूरजची साथ लागणं गरजेचं असणार. जशी आशिष पाटीलला साथ लाभली होती जयंत पाटील आणि अलंकार पाटील यांची, तशीच साथ लाभणं सूरजची मंगेशला गरजेचे असणार. मंगेशच्या बॅटमधून कालच्या दिवसामध्ये खूप मोठमोठे फटके आले होते, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाला नाही. तर नॉटआउट पारी खेळून दोन्ही फलंदाजांनी सामना जिंकून नेला असता. त्याच्यानंतर अल्पेश भोपीने दिलेली साथ आणि सामन्याला निघून नेलं. आता पहिला चेंडू उत्तरार्धामधील पहिला चेंडू अनिल पाटील जेल खाली आणि मात्र मोठा मासा गलाला. विकेट आणि आशिष पाटील अजूनही गोलंदाजीच्या बघायला गेलं तर अजूनही खूप चांगले गोलंदाज आहेत. मंगेश पाटीलला तग धरून कालच्या सारखं राहणं गरजेचं होतं, परंतु स्वतःचा जोश अनावरला नाही आणि चेंडू बॅटला स्पर्श करून गोलंदाजाच्या हातामध्ये झेल गेला आणि फलंदाज मात्र बाद झाला. मंगेश पाटील खूप अडचणीत आलाय ओम साईराम 11 सांगडे संघ. तर आता मात्र यंग टॅलेंटवर पूर्णपणे जबाबदारी असणार अल्पेश भोपी आणि सूरज पाटील. कितपत सामना रोखून धरणार, कितपत सामना लास्टपर्यंत नेणार हे आपल्याला काल आणि वेळेस ठरवेल. 66 धावा जमून 67 धावांचं आव्हान ठेवलंय. तर दुसरा चेंडू काहीतरी आगले वेगळेच करायचा प्रयत्न होता आपल्या. ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिसला खेळतो त्याप्रमाणे जाणलं पाहिजे अल्पेश भोपीनं. आता मात्र संघ ऑलरेडी अडचणीत आलाय आणि उलटे सुलटे फटके खेळून
इथं काय काय घडलं, बरंच काय घडलं आणि विचित्र सगळं बिघडलं. या ओव्हर थ्रोवर सुद्धा धाव मिळाली असती, परंतु स्वतःवर विश्वास दाखवून स्ट्राईक एंडवर थांबलाय. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. अनिल पाटील याच्याकडे एवढे कटर आहे ना की चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि 3 चेंडू डॉट गेलेत. खूप मोठं आव्हान आहे. जगदीश, काय बोलशील अल्पेश भोपीबद्दल? क्षमता आहे अल्पेश भोपीमध्ये कुठलाही चेंडू सीमारेषा पार धरण्याची. आता मात्र पंच सुधीर पाटील ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला स्वेअर दर्शवितात. स्वेअर चेंडूने संघाचा खातं खोलतोय, खातं उघडतंय आणि 1 धावाने मात्र संघ पुढे चालतोय. आता मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू, परंतु पुन्हा एकदा जास्तच बाहेर वळलाय आणि पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. 2 धावा जमा होतात. येणारे काही चेंडू शिल्लक असतील आणि 65 धावांचं आव्हान अजूनपर्यंत बाकी असेल तर मंगेश पाटील मात्र बाद झालाय, खूप अडचणीत आलाय. त्यानंतर अल्पेश भोपी 2 चेंडू डॉट केला. हा चेंडू चांगला उडवलाय आणि नक्कीच गेलाय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. आता मात्र श्री गणेश झालाय तो म्हणजे बॅटच्या रन 4 धावांनी. बॅटला बॉल स्पर्श झाला आणि चेंडू गेला फायनल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स अखेरी चौकार आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. अनिल पाटीलच्या या चेंडूचा चांगला समाचार घेतला, गुडघा टेकवला आणि शॉट खेळला आणि 4 धावा प्राप्त केल्या. तर पुढचा चेंडू अनिल पाटील टप्प्यावर रिलीज केला तर नक्कीच मी बोललो टप्प्यावर जर रिलीज केला तर खूप अवघड जाऊ शकतो. जर तुम्ही टप्पा जर नीट जाणला अनिलचा आणि बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू घेतला तरच कार्यक्रम करू शकता, नाहीतर चेंडू सरळ निर्धाव निघून जाईल आशिष पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या झाली 6 आणि शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुढे टाकलाय. आता मात्र किरण पाटीलने चांगली कामगिरी केली. चेंडू 1 टप्प्या अखेरी स्वतःच्या हातामध्ये विसावला आणि चेंडू गेला निर्धाव. या षटकामध्ये टोटल चेंडू निर्धाव गेले, 4 चेंडू निर्धाव गेले, त्यामध्ये 2 त्यानंतर 2 वाईड, 1 विकेट आणि 1 चौकार. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. येणारे 24 चेंडू असणार आणि 61 धावांचं बलमोठं आव्हान असणार ते म्हणजेच ओम साईराम 11 सांगडे संघासमोर. तर गोलंदाजी मार्कवर असणार जयंत मुरलीधर पाटील. एक दष्टपुष्ट शरीर यष्टीचा हा गोलंदाज. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेला टच असतील तर जयंत पाटीलला मात्र याचा फायदा उचलून स्वतःच्या गोलंदाजीवर कमीत कमी धावा देण्याचा निर्धार असेल जयंत पाटील. तर नक्कीच आपण बघू शकता मिड विकेट सीमारेषा बाहेर जीवन पाटील आणि वैभव ओपी. रमाकांत पाटील सांगतात की 3 लिटर पेट्रोल साठी त्यांचा निर्धार आहे. तिथे येऊन थांबलेत. भरपूर जणांचा प्रयत्न आहे परंतु तो काल सफल. करणला 2 वेळा झालाय. 6 लिटर पेट्रोलचा मानकरी ठरलाय करण. आता मात्र त्याला टेन्शन असेल की मॅच जिंकू दे, पहिले 6 लिटर राहिला बाजूला. तर जयंत पाटील टू सूरज पाटील चांगला खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन गेलाय. पुलटस पद्धतीचा चेंडू सरळ खेळून काढलाय. 1 टप्प्याच्या अखेरी 4 धावा. डीजे दहा. आता मात्र काहीतरी लय सापडले. सूरजनं पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली होती सूरजची. आता मात्र या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. तर नक्कीच एक गोष्ट राहून गेली होती. तर आशिष पाटीलला 3 धावांची पेनल्टी जी असते ती मायनस केली नव्हती. पंच 1 मिनिट.
तर आता 22 बॉल 56 धावांची गरज आहे, ती 22 बॉल 53 धावांची गरज असेल. ओके, हा चेंडू अल्पेश भोपी, चेंडू उडवलाय आणि गेलाय षटकार. संघाची धावसंख्या झाली 17. म्हणजे 63 धावांचा टोटल आव्हान असेल. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 17. जयंत पाटीलने 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. मागडा ठरलाय 3 चेंडूवर, अजूनही 3 चेंडू बॅलन्स असतील. जयंत पाटीलला जाणलं पाहिजे स्वतःच्या षटकामध्ये कमी धावा देऊन. हा चेंडू नक्की चांगला डिलिव्हर केलाय. गुड लेंथ वरून चेंडूने उचली घेतली आणि चेंडू सरळ जाऊन विसावला. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 17. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार. या धावा खूप महत्वाच्या ठरतील ओम साईराम 11 संघासाठी. जयंत पाटीलने 1 चेंडू डॉट टाकल्यानंतर पुढचा चेंडू स्वेर टाकतो, म्हणजे मागचा चेंडूचा भरणा होऊन जातोय. तर पुढच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा प्रेशर मध्ये येईल तो म्हणजे ओम आरोही 11 सांगडे संघ. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 18. 63चं टार्गेट कितपत पार करेल. अल्पेश भोपीने 1 षटकार लगावलाय, सूरज पाटीलने 1 चौकार लगावलाय. चांगली कामगिरी राहिली. मंगेश पाटील स्वस्तात परतले, 0 बाद झाले, परंतु या दोघांनी चांगली तक धरून चांगली फलंदाजी केली. संघाची धावसंख्या 18. आता मात्र राऊंड विकेट येतोय आणि अल्पेश भोपी साई अरे बाबा घेतली. कसा तरी पाठीमागे आला 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 अंदाज घेतला आणि शेवटी चेंडू हातात भेटला. डीजे धन्यवाद डीजे. तर आता मात्र नक्कीच ओम साईराम 11 सांगडे संघ धोक्याची घंटा असणार त्यांच्यासाठी. संघाची धावसंख्या झाली 18. तर अल्पेश भोपी सुद्धा परतलाय. 1 षटकार मारला होता या जयंतच्या गोलंदाजीवर, परंतु जयंतनं राऊंड विकेट येऊन एक विशिष्ट पद्धतीचा कोन प्रस्थापित केला आणि चेंडू हवेत उडाला आणि साईने चांगलं जज करून चांगला झेल टिपला. जीवावर पाठीमागे आला 2-3 पाऊल आणि चेंडू मात्र हातात पकडला आणि अल्पेश भोपीला मात्र माघारी धाडलं. आता मात्र सागर मात्रे आला त्याची जागा भरून काढण्यासाठी. हा बघ, हा चेंडू स्टेप आउट करून फेकून दिलाय आणि जीवन पाटील यांनी 3 लिटर पंप कमवलाय. एक अनुभवी गोलंदाज सुनील गणू पाटील, जीवन पाटील यांना 3 लिटर कमवलंय. तर करण घरत यांना 6 लिटर आणि गोलंदाजीच्या मार्कवर पेट्रोलचे मानकरी ज्यांनी पेट्रोलचं बक्षीस लावलंय तेच सुनील गणू पाटील. तर जीवन पाटील इकडून रमाकांत पाटील यांच्याकडून पावती घेऊन जा.
बंटा घेऊन जाईल नाही तर बोलतं. एन्जॉयमेंट चालू असते. प्रणित पाटील सांगतात बंटाचा हिस्सा प्रत्येक ठिकाणी. तर सुनील गणू पाटील 18 चेंडू 39 ची गरज असताना सूरज पाटील टू सुनील पाटील राईट अमोर द विकेट गोलंदाजी करणार तो म्हणजेच सुनील गणू पाटील. सुनील भाऊचे चेंडू जे आहेत ना ते ढोप्याच्या वरपर्यंत येतच नाहीत. बॅटच्या पट्ट्यात चेंडू जरी आला तरी सीमारेषा बाहेरकडे जात नाहीये. चांगली गोलंदाजी करतो प्रॅक्टिस सेशनला. आणि आता मात्र हे बघायला गेलं तर अलंकार पाटील आणि इथं मात्र काय केलंय अलंकार पाटीलला चांगला झेल टिपला. सूरज पाटील सुद्धा बाद डीजे. चांगले संघ धावा त्यांनी चांगल्या जमा केल्या होत्या. 2 षटकागिरी 24 ची सरासरी गाठली. 24 धावा जमा केल्या होत्या 12च्या सरासरीनं. परंतु 3 विकेट महत्वाचे मात्र गारद केले ते म्हणजे आरोही 11 संघानं ज्यामध्ये मंगेश पाटील अल्पेश भोपी आणि सूरज पाटील. सूरज पाटीलनं जाण्याला पाहिजे होतं. शेवटच्या षटकापर्यंत थांबणं गरजेचं होतं. कालच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. तर करण घरत आला त्याची जागा भरून काढण्यासाठी सुनील गणू पाटील मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. हा चेंडू स्लोवर पद्धतीने कटर चेंडू टाकला होता. एक प्रकारे बाहेर निघाला थोडासा चेंडू आणि चेंडू सरळ गेला आशिष पाटीलच्या हातामध्ये. जगदीश जर या षटकामध्ये जर धावा आल्या नाही ना तर पुढचा षटक आशिष पाटीलचा असणार ज्यामध्ये धावा येणं खूप कठीण असणार. काय सांगू शकशील या सामन्याबद्दल? नक्कीच रोमांचक सामना होईल कारण घरातमध्ये पण क्षमता आहे मारण्याची. चेंडू नक्कीच हा चेंडू उडवलाय परंतु चेंडू आतमध्येच राहिले. पुन्हा एकदा अलंकार पाटील चुकी करणार नाही आणि करण गरज सुद्धा माघारी. 0वर बाद 2 चेंडूचा सामना करून. धन्यवाद डीजे. नक्की अलंकारकडं फुटबॉलाला तरी झलकेल एवढं मोठा अलंकारचा हात आहेत. नक्कीच चांगले त्यांनी स्वतःला मेंटेन पण ठेवलंय. जिम इज इम्पॉर्टंट परंतु 2 दिवस गावासाठी दरवर्षी खेळतात. गेल्या वर्षी सुद्धा चांगली कामगिरी राहिली. या वर्षी सुद्धा आता या सामन्यामध्ये 2 महत्वाचे झेल टिपलेत करण घरत आणि सूरज पाटील याचं. तर सुनील गणे पाटीलची गोलंदाजीचं विश्लेषण 3 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवलेत. संघाची धावसंख्या तिथेच 24. 15 चेंडू 39 ची गरज. हा चेंडू आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. सागर मात्रेनं जाणायला होतं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची गरजेची होती. खूप धावाची गरज आहे परंतु 2 धावाने संघाची धावसंख्या 26. नक्कीच अमर थोडा चाचपडला होता परंतु चांगली क्षेत्ररक्षण केलं. 1च्या जागी 2 गेल्या परंतु फारसा काही फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर असणार प्रमोद भोपी. सागर मात्रेला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचा प्रयत्न असेल. येणारे 14 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार. काय म्हणशील कुंदन चेंडू मात्र तारायला लागतोय आणि इथे कुठेतरी नशीब नक्की जरा- आज मात्र नशीब बलवंत रे. पुढच्या वर्षी नक्कीच तारा आपल्याला काढून टाकायला लागतील. मगाशी सुद्धा अल्पेशकडे झेल आला होता परंतु तो झेल सुद्धा चाडायला लागला म्हणजे दोन्ही हा षटकार होऊ शकला असता कदाचित मला तर वाटतंय.
तो झेल होता, परंतु हा षटकार होऊ शकला असता. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढले अनिल पाटील. अनिल पाटील यांनी चेंडू मध्ये लागलेली रेस, परंतु अनिल पाटीलने चांगली कामगिरी केली. 1 टप्प्यावर चेंडू उचललाय. या चेंडूवर सुद्धा मिळाल्या 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30 आणि षटक समाप्त. सुनील गणे पाटीलने काय षटक हाताळलंय. 18 चेंडू 39 ची गरज असताना फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 33 धावा ठेवल्या. म्हणजे शेवटच्या येणाऱ्या 12 चेंडूवर नक्कीच अडचणीत असणार ओम साईराम इलेव्हन सांगडे संघ. धन्यवाद डीजे. तर आता मात्र 12 चेंडू 33 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आशिष रंगनाथ पाटील, ज्याने या सामन्यामध्ये 21 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी गेली. कालच्या सत्रामध्ये 73 धावा रोखल्या. तोच गोलंदाजी मार्कवर आशिष पाटील. तर या पुढचा सामना असेल सुधीर विपक्ष विनय. नक्कीच गुरु शिष्य असा हा सामना रंगेल. हा मात्र चांगला चेंडू पीक केला आणि फेकून दिला 6 धावांसाठी. अजूनही सामना सोडला नाही. सागर मात्र ठोकले 2 षटकार. डीजे चेंडूचा हा चेंडू आता मात्र नक्कीच जास्त वळलाय. सुधीर पाटील यांचा स्वेर चेंडूचा इशारा आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 37. सव्वीस धावांची गरज असेल येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा किरणनं काय क्षेत्ररक्षण केले. पुन्हा एकदा 3 धावा वाचवल्या संघासाठी. सागर मात्रेचं या शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं असेल जगदीश या सामन्यामध्ये. नक्कीच किरण खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. कुंदन काल सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं किरणच्या माध्यमातून. नक्कीच नारायणने सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण. तेच राकेश पाटील, नारायण, रोहिदास पाटील, किरण पाटील, धनानं सुद्धा चांगली डाय टाकली होती कालच्या दिवसामध्ये. चांगलं कामगिरी राहिले मागच्या साईडला यष्टीरक्षकाच्या मागं. आता मात्र हा चेंडू उडवलाय. झेल होण्याची शक्यता होती, परंतु आता मात्र इथं मात्र 2 धावा देऊन बसलाय. 2 धावेने संघाची धावसंख्या 40. 23 धावांची गरज असेल येणाऱ्या उर्वरित चेंडू मध्ये. 9 चेंडू 23 धावांची गरज. आशिष पाटीलला चांगलं खेळून काढले. आता मात्र इथं 1च धाव मिळते. 1 धावेने भगवान बोपीचं सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण कुंदन पाहायला मिळतो. नक्कीच पॅकर आहेत. पॅकरने पूर्ण जान टाकले या मॅच मध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे मॅच त्यांच्यासाठी. विनर वर्सेस विनर असा सामना आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतोय. धनाला सरकवण्यात येतोय आणि किरणला मात्र बाउंड्रीवर पाठवण्यात आले. कदाचित धनाला बाउंड्रीवर पाठवलं असतं तर फायदा झाला असता. तर बघायचे आता मात्र त्याच बाजूने खेळायला जातोय अशा कारणाने आशिषने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला आहे आणि आता चेंडू ज्याच्यामध्ये वळवण्याची क्षमता आहे. येणारे 8 चेंडू असतील. 22 धावांची गरज असेल. अजून 1 षटक बाकी आहे. हा चेंडू आता मात्र या चेंडूवर किती धावा येतील. अनिल पाटील चेंडू उचलतोय, फेकतोय. इथे मात्र 1च धाव होती, परंतु 2 धावा मिळाल्यात. अजून 1 चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. 7 चेंडू 20 ची गरज. हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. हा चेंडू निर्णायक नाही तर सागर मात्रे तर राणही निर्णायक असेल या सामन्यामध्ये. आशिष मात्रे, कारण का सागर मात्रेने चांगली कामगिरी केली आहे. 2 षटकार लगावलेत. आल्या त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. आशिषला सुद्धा थोडं प्रेशर मध्ये टाकले. पहिल्या चेंडूवर षटकार लगावून आता मात्र रनअप मध्ये थोडा चेंजेस केलाय. नक्की स्पीडअप गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. हे बघा, हे अनुभव
आणि काल बालानी पण असंच काहीतरी केलं ना जगदीश. त्याला वाटलं सोयर चेंडू आहे, जीवन बालाला वाटला ना, असा त्रिफला उडला बालाचा. बालाला झोपणे लागली रात्रभर. नक्कीच बालाला त्या कालच्या दिवसात आहे ना 2.5 बियर तरी जास्त गेले असेल बालाला. नक्कीच आता कुठेतरी भाईवर प्रेशर होता आपला भाई साईंचा. साईंच्या वाईवर खूप प्रेशर होता. तो खूप मगापासून मला इथं होता ना विचारत होता किती झाल्या. नक्कीच साई गोलंदाजीवर येणार का जगदीश, काय वाटतं तुला? नाही साई नाही, अलंकार. पण साई एकदम स्पीडअप गोलंदाजी आहे. साईने स्वतःवर जिम्मेदारी घेतली पाहिजे का या सामन्याची? नाही साईला काही धावता येता येत नाही सध्या. साई जरा अडथळलाय. साई मावच्या अड्ड्यात भेटलं वाटतं. तर सागर म्हात्रेंना जाणायला पाहिजे होतं. चेंडू स्टंप मध्ये देणार होता, कारण का रनअप वाढवला होता. स्पीड मध्ये चेंडू डिलिव्हर करणार होता. राऊंड विकेटने गोलंदाजी आली होती. 99% चेंडू यॉर्करच येणार होता. चेंडू सोडायची काय गरज नव्हती. बॅट जरी लावली असती तरी पण ब्रश करून चेंडू गेला असता सीमारेषेपर्यंत. डॉट चेंडू जरी गेला असता तरी पण ओम साईराम संघाला आशा होत्या सागर म्हात्रेकडून. परंतु आशिष पाटीलकडे असलेला अनुभव, खेळाचा दर्जा तो त्याने इथे दाखवला आणि सागर म्हात्रेला पवेलियनचा रस्ता दाखवून स्वतःच्या संघाला सुस्थितीत आणून ठेवलंय. तर आता मात्र जिम्मेदारी येऊन ठेपली आहे ती म्हणजे प्रथमेश पाटील आणि 40+ मास्टर प्रमोद भोपी. नक्कीच यांच्यावर जिम्मेदारी येऊन ठेवले. तर गोलंदाजी मार्कर 2 झेल प्राप्त करणारा दष्टपुष्ट शरीरदृष्टीचा अलंकार पाटील गोलंदाजी मार्कवर असणार. प्रमोद भोपीनं बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला होता, परंतु तारेला अडथळला आणि चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये राहिला. त्या चेंडूवर मिळाला 2 धावा. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज. चांगला सामना रंगणार. चित्तथरारक सामना होणार तील मात्र शंका नाही, कारण नॉन स्ट्राईक एंडवर असलेला प्रथमेश पाटील याच्यावर सुद्धा खूप जिम्मेदारी असेल या सामन्याची. तर हा चेंडू स्वर नक्की प्रमोद भोपी मध्ये पण क्षमता आहे सामना फिरवण्याची. नक्कीच 19 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. प्रमोद भोपीला विसरून चालणार नाही. वैभव भोपीच्या कारकिर्दीमध्ये खेळत असताना जयंत पाटील काय करतोय? या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. जयंतला ही झेल ट्राय करणं गरजेचं होतं का जगदीश? नक्की झेल टिपायला पाहिजे होतं. प्रमोद भोपी मध्ये क्षमता आहे कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची. झेल जरी मिळाल्या नसत्या तरी पण चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला नसता. 2 धावा गेल्या असता. पण कदाचित जर झेल मिळाला असता तर चेंडू डॉट गेला असता, परंतु मिळाला 2 धावा. येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार. अलंकार पाटील तू प्रमोद भोपी धना 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 धनादेशनं शेवटच्या चेंडू धनाला या चेंडूवर मला तर असं वाटतं या वाईस स्टार्टिंग ग्रुपने काहीतरी इनाम दिला पाहिजे जगदीश. 100+% एफर्ट लावले. नक्कीच हा चेंडू जर रोशन निसटला असता तर नक्कीच चौकार गेला असता आणि सामना मात्र पलटला असता. तो म्हणजे ओम साईराम मिळून सांगण्यानं धनानं सामन्यामध्ये जान टाकले. सामना रोखून ठेवलाय. येणारे 4 चेंडू 16ची गरज. बालू नक्कीच कुंदन प्रत्येक खेळाडूने 100% एफर्ट दिलाय. सामना मात्र कालचा पेंडिंग होता ना ते सकाळी माणसाला जागा करून टाकले सगळ्या सांगडे गावाला. या सामन्यानं चांगला सामना रंगला. येणारे 3 चेंडू 16ची गरज. 2 षटकार आणि 1 चौकार तरी लगावला बालूने तरीही सामना जिंकू शकतो ओम साईराम 11. परंतु आशिष पाटील काय सहसा सामना जिंकू देणार नाही. आणि हा चेंडू उमेश पंडित यांचं इथे आगमन झालं. विनंती असेल की या मंचावर येऊन असं नसतं. नक्कीच ध्रुवी कोचिंग क्लासेसचे खजिनदार उमेश पंडित यांचं इथे आगमन. या आपलं शुभ आगमन. या आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. तर या पुढची जी मॅच असेल सुधीर पाटील विपक्ष विनय गातारे म्हणजेच प्रवीण पाटील विपक्ष रुपेश म्हात्रे डू ऑर डायची मॅच असणार आहे. हरेल करो या मरो भावेश भोपी गोलंदाजी मार्कवर असणार आपण सुद्धा. येणारे 2 चेंडू 16ची गरज. सामना मात्र जिंकलाय. हा चेंडू
नो चेंडू दिलाय मनीष पाटीलनं. येणारा पुढचा चेंडू असणार फीट, 1 धाव ऍड करायची आहे. आता मात्र 15 धावांची गरज असणार. राकेश पाटीलने जर हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात घेतला असताना तर सामनाला कलाटणी पुन्हा एकदा मिळाली असती, परंतु अजूनही काय घडलं नाही. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये, परंतु सुरेख. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट. फ्री हिट मात्र कंपल्सरी असेल. येणारे 2 चेंडू आणि 14 धावा. अलंकार पाटीलने जर काही चुकी केली नाही तर सामना मात्र नक्कीच खिशात घालू शकतो, तो म्हणजेच आरोही 11 सांगडे संघ. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट देतोय. मंगेश पाटीलनं जो शेवटच्या चेंडूवर झेल सोडला ना जगदीश, तो थोडा काहीतरी मागडा ठरला आहे असं मला तर वाटतं या सामन्यामध्ये. प्लस 3 धावांची पॅनल्टी सुद्धा होती, म्हणजे 9 धावा कमी झाल्या असत्या तर काहीतरी सामन्यामध्ये काहीतरी चेंजेस बघायला मिळालं असतं. परंतु अजून एक चान्स असेल ओम साईराम 11 संघाला, त्यामध्ये ते चांगलं करून दाखवायचा प्रयत्न करतील आणि सामना जिंकलाय तो म्हणजे आरोही 11 सांगडे संघानं. अभिनंदन. चौकाराला पण लेट झालाय, पण आता सागर मात्र बालाला जेवण सुद्धा गोड लागणार नाही.